हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या लेक्चर मध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे समोरचे क्वेश्चन पाहू। तर गेल्या 2-3 दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाहीत, कारण की मला एक थोडंसं काम होतं, एक कार्यक्रम होता मागं, आणि एक प्लस माझी थोडीशी तब्येत व्यवस्थित नव्हती। काय करू, सर्दीच बसून नाही राहिली, एक हप्ता झाले म्हणून। तर चला, वर्ड स्विच मोटिवेटिव्ह मध्ये काय आहे आपल्याकडे की बुवा प्रयत्न थांबवू नका, कारण मोठे बदल एकाच दिवशी घडत नाहीत। बरोबर आहे, काय म्हणते वर्ड स्विच मोटिवेटिव्ह मध्ये आहे आपल्याकडे की बुवा प्रयत्न थांबवू नका, कारण मोठे बदल एकाच दिवशी घडत नाहीत, पण एक ना एक दिवस मात्र घडतातच। म्हणून प्रयत्न करत राहा, आपलं काम करत राहा, टेन्शन घेऊ नका। चलो चला, 77 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे। काय म्हणते, इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय, हे आपल्याकडे लाईनचं इक्वेशन आहे। काय आहे लाईनचं इक्वेशन? ax² + 2hxy + by² = 0, म्हणजे द टू लाईन्स, द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन और होमोजेनियस इक्वेशन ऑफ द लाईन इन डिग्री 2 म्हणू शकतो, किंवा कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन। त्यानंतर काय म्हणते की बुवा इज इक्वल टू 0 इज 4 टाइम देन द अदर, 4 टाइम 4 टाइम अदर आहे। ओके ठीक आहे, पाहू द्या 2 मिनिटं। पेन कुठला आहे आपल्याकडे, 1 मिनिट चालू ठेवा। ओके, नाही चालत, हा घेतला आपण, हा घेतला रेड, चला दोन्ही रेड घेतले आपण, रेड लेबल। ओके चल पडे पा, काय म्हणते इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय, आपल्याकडे एक इक्वेशन आहे। त्यानंतर काय म्हणते इज 4 टाइम, म्हणजे m1 इज इक्वल टू, पा कंडिशन काय म्हणते m1 इज इक्वल टू 4 टाइम m2। थांबा 2 मिनिटं, काय म्हणते की बुवा m1 इज इक्वल टू 4 टाइम m2, 4 टाइम m2, आणि आपल्याकडे इक्वेशन आहे। याचं जर कंपॅरिझन केलं तर a इज इक्वल टू a आहे, 2h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2h's आहे, आणि b इज इक्वल टू किती आपल्याकडे b आहे। टेन्शन घ्यायचं काम नाही। आपल्याकडे माहित आहे की बुवा समजा याचं कंपॅरिझन केलं तर सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप आपल्याला माहित आहे। सम ऑफ द स्लोप काय असते, m1 + m2 इज इक्वल टू -2h/b, आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असते, m1 × m2 इज इक्वल टू a/b असते। एक मिनिट, थोडासा पेनची आपली विड्थ थोडीशी जास्त। ओके ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते m1 इज इक्वल टू 4m2। आता इथे m1 ले जर रिप्लेस केला आपण 4m2, तर इथे येणार 4m2 प्लस हा m2 जसाचा तसा इज इक्वल टू -2h/b जसाचा तसा। याचं ऍडिशन केलं तर इथे होणार 5m2 इज इक्वल टू -2h/b जसाचा तसा। ओके, हे झालं आपला m2 ची व्हॅल्यू। आता काय करसाल, हा m2 इथे रिप्लेस करसाल, मग m2 च्या ठिकाणी आता पहा m1 इज इक्वल टू 4m2, m1 इज इक्वल टू 4m2, मग आता इथं काय येणार पहा, इथं येणार m1 च्या ठिकाणी मी 4m2 पुट करतो, म्हणजे इथे येणार 4 × m2 इज इक्वल टू a/b जसाचा तसा। पहा 4 जसा तसा, m2 × m2 चा स्क्वेअर इज इक्वल टू a/b जसाचा तसा। आता काय आलं इथं 4 + 1 5m2, आता m2 इज इक्वल टू m1 इज इक्वल टू, इथे रिप्लेसमेंट कशाचं होणार, इथे रिप्लेसमेंट कशाचं होणार आपण पाहू, 5। ओके ठीक आहे, चालते, पाहू आपण। हा 5 इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यावर कशात जाणार, डिवायडेशन मध्ये। देअरफॉर काय येणार, m2 इज इक्वल टू -2h/5b है ना, म्हणजे m2 आहे आपल्याकडे -2h/5b, हा इथं आपण जर पुट केला तर 4 जसाचा तसा m2 च्या ठिकाणी येणार -2h/5b, -2h/5b, याचा इथं स्क्वेअर आहे इज इक्वल टू a/b जसाचा तसा। स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग केलं तर काय होणार पहा, हा 4 जसाचा तसा, 2 निगेटिव्हचा स्क्वेअर काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे -2 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 4 h चा स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर 25, आणि b चा स्क्वेअर b इज इक्वल टू a/b जसाचा तसा। आपल्याला काढा काय लागते, आपल्याला काढा लागते 16h स्क्वेअर है ना, मग 4 × 4 विल बी 16, इथं लिहितो पहा, इथं 4 × 4 विल बी 16h स्क्वेअर ॲज इट इज। आता हे जे डिवायडेशन वाली टर्म आहे तिकडे गेल्यानंतर कशात जाणार, मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येणार इथं 25b स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय a/b जसा तसा, हा b वरचा b स्क्वेअर मधला b कॅन्सल, म्हणजे इथे येणार 25a मल्टिप्लाइड बाय b, 25a मल्टिप्लाइड बाय b आपला ऑप्शन आहे का, तर सी नंबरचा ऑप्शन आहे। पटकन मारा, पटकन घरी। चलो काय म्हणते इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय, सेम क्वेश्चन आहे, सेम बघायचा काय होता तर 4 टाइम होता, इथं किती टाइम आहे, इथं किती टाइम आहे, इथं 5 टाइम आहे, बाकी काहीच नाही। सेम गोष्ट, सगळ्यात पहिले सम ऑफ द स्लोप घेऊ, नंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप घेऊ, नंतर रिप्लेसमेंट करू, कॅल्क्युलेशन करू। आपल्याला काढायचं काय, 5h स्क्वेअर काढायचा आहे, 5h स्क्वेअर काढू आपण, काही विषय नाही। सम आता पहा काय म्हणते इथं कंडिशन आहे की बुवा स्लोप जो आहे किती टाइम्स आहे, 5 टाइम्स आहे, म्हणजे m1 इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ m2 असं आहे। मग सम ऑफ स्लोप काय बनणार इथं, m1 + m2 इज इक्वल टू -2h/b, आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप बनणार आहे m1 × m2 इज इक्वल टू a/b। बट काय म्हणते की बुवा जो आपला m1 आहे
जो पहिला स्लोप आहे तो 5 टाइम्स आहे. मग हा 5 टाइम्स वाला स्लोप इथं घेतला आपण, इथे येणार 5 इंटू m2 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b जसाचा तसा. 5 + 1 किती होणार तर 6 होणार. 5 टाइम्स आहे ना, बरोबर आहे. 6 m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b. ओके, त्यानंतर इथं याचं हे घ्यायचं आहे, प्रोडक्ट घ्यायचं आहे. मग आपल्याकडे m1 ची व्हॅल्यू आहे 5 m2 म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय m2 इंटू हा m2 इज इक्वल्स टू a बाय b जसाचा तसा. m2 मल्टिप्लाइड बाय m2 चा स्क्वेअर म्हणजे इथं काय होणार 5 m2 स्क्वेअर इज इक्वल्स टू a बाय b जसाचा तसा. बट m2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -2h अपॉन b. पण हा 6 इकडे मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये घेऊन घ्या म्हणजे काय येणार m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन 6b. एक बे बेत्रिक 6 म्हणजे काय -h अपॉन 3b. -h अपॉन 3b हे झाली m2 ची व्हॅल्यू. m2 ची व्हॅल्यू इथं पुट करा म्हणजे इथं काय येणार पहा 5 इन ब्रॅकेट -h अपॉन 3b याचा येणार इथं होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a बाय b जसाचा तसा. आता नेगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असते म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही. तो 5 जसाचा तसा इंटू इथं काय येणार h स्क्वेअर अपॉन 9b स्क्वेअर. आपल्याला 5h स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे पहा. मग इज इक्वल्स टू a बाय b जसाचा तसा हा b स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथं 9b राहिला. 9b तिकडे गेल्यानंतर इकडे डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. मल्टिप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर इथं काय होणार पहा 5h स्क्वेअर इज इक्वल्स टू 9a मल्टिप्लाइड बाय b जसाचा तसा. आपलं किती नंबरचा ऑप्शन आहे 9a मल्टिप्लाइड बाय b, तर a नंबरचा ऑप्शन. टेन्शन घ्यायचं काम नाही. चलो नेक्स्ट काय म्हणते द लाईन रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर इक्वली इन्क्लाइंड टू द x ऍक्सिस. एकदम सोपी क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला जर पेनी उचलायचं काम नाही आपण, तरी आपण व्यवस्थित समजून सांगू. फक्त हा समजून घ्या लागते. महत्वाची गोष्ट काय म्हणते द लाईन रिप्रेझेंटेड बाय. आपल्याकडे काय आहे तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. काय आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं एक इक्वेशन आहे. त्यानंतर काय म्हणते जे आपल्याकडे लाईन्स आहेत त्या इक्वली इन्क्लाइंड आहेत. कशासोबत इक्वली इन्क्लाइंड आहेत तर x ऍक्सिस सोबत. पहा हा आपला x ऍक्सिस, हा आपला y ऍक्सिस, आणि ज्या लाईन्स आहेत ते इक्वली इन्क्लाइंड आहेत x ऍक्सिस सोबत. मग आता पहा मी घेतलं समजा एक लाईन अशी घेतली आणि एक लाईन अशी घेतली. हे आता ओरिजिन मधून चालली कन्सिडर करा म्हणजे पहा हा अँगल सेम आहे आणि हा अँगल सेम आहे. डोक्यात चालला का विषय. इक्वली इन्क्लिनेशन म्हणजे अँगल इक्वली इन्क्लाइंड आहेत विथ एक्स ऍक्सिस. हा आपला एक्स ऍक्सिस आहे म्हणजे हा घेतो मी थीटा, हा बी घेतो थीटा. आता थीटा घेताना आपण कुठला घेत असतो तर टॅनची व्हॅल्यू घेत असतो कधी पण. मग इथं काय घेऊ आपण समजा m1 m2. आता इन्क्लिनेशन आहे म्हणजे स्लोप आहे म्हणजे m ची व्हॅल्यू आहे. आता हा जर घेतला आपण m1 देअरफॉर m1 इज इक्वल्स टू इथे येणार टॅन थीटा आणि इथं काय येणार m2 इज इक्वल्स टू टॅन थीटा. पण नुसतं टॅन थीटा येणार काय तर टॅन याच्यामध्ये काय या क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असते म्हणजे काही मायनस टॅन थीटा. कसा काय निगेटिव्ह असते तरी सांगतो. हा किती नंबरचा क्वाड्रंट आहे सेकंड नंबरचा क्वाड्रंट. याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला असते तर पाय मायनस थीटा. आपण जर टॅन लावला तर टॅन पाय मायनस हा टॅन लावला तर पायच्या पट्ट्यात आहे तर फंक्शन चेंज होत नाही. टॅन जसाचा तसा राहते, अँगल जसाचा तसा. बट पाय मायनस थीटा सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आणि सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये फक्त आणि फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. म्हणून इथं टॅन काय येणार तर निगेटिव्ह येणार. ओके म्हणजे आपल्याला m1 ची व्हॅल्यू भेटली टॅन थीटा आणि m2 ची व्हॅल्यू भेटली मायनस टॅन थीटा. ओके देअरफॉर आपण सम ऑफ स्लोप जर घेतला m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b. काय असते -2h अपॉन b. ओके -2h अपॉन b जर घेतला तर h इज इक्वल्स टू 0 ना. ओके ठीक आहे. तर सिंपल आहे पहा m1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन थीटा प्लस m2 ची व्हॅल्यू आहे मायनस टॅन थीटा इज इक्वल्स टू -2h अपॉन b जसाचा तसा. पहा हा टॅन थीटा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह टॅन थीटा जसाचा तसा इज इक्वल्स टू -2h अपॉन b. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 0 इज इक्वल्स टू -2h अपॉन b आला. b इथं डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये आन्सर 0 इन -2h जसाचा तसा. हा -2 इकडे ट्रान्सफर केला मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये तरी h इज इक्वल्स टू काय येते आपल्याकडे 0. h इज इक्वल टू 0 आपला ऑप्शन नंबर बी. टेन्शन घ्यायचं काम नाही. एकदम सोपी क्वेश्चन आहे. फक्त काय आहे की बुवा याच्यामध्ये थोडासा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट व्यवस्थित घ्यायचा. इथं इम्पॉर्टंट आहे काय की बुवा ते दोन्ही लाईन इक्वली इन्क्लाइंड विथ द एक्स ऍक्सिस. या एक्स ऍक्सिस सोबत त्याचं इन्क्लिनेशन त्याचा अँगल सेम आहे म्हणजे काय तर हा 30चा असेल तर हाही 30चा असेल, हा 60चा असेल तर हा पण कितीचा असेल 60चा असेल. असा याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे. काय टेन्शन घेऊ नका. चला पुढे रामकृष्ण हरी. हा द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x स्क्वेअर मायनस 6xy प्लस 9y स्क्वेअर मायनस 6x प्लस
18y प्लस 8 इज इक्वल टू 0 आर. कशा आहेत लाईन? लाईन आपल्याकडे किती टाईपच्या सर? एक तर रिअल डिस्टिंक्ट म्हणजे कशा असतील, वेगळ्या असतील. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण की बाबा परपेंडिक्युलर असतील, पॅरलल असतील, नॉन रिअल असतील. अशा आपल्याकडे काय तर डिफरन्स कंडिशन आहेत. त्या कंडिशन तुम्हाला सगळे येतात. येत नसेल तर आपल्या बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहून घ्या. पहा काय म्हणते की बाबा आपल्याकडे सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय आहे. काय आहे तर हे एक इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपण चेक करू. तर एक पहिली कंडिशन चेक करू. इफ द लाईन परपेंडिक्युलर असेल तर काय असते, ए प्लस बी इज इक्वल टू काय असते 0. याचं जर कंपॅरिझन केलं आपण कशासोबत, तर ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर a ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 1 आणि b ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 9. मग इथं जर घेतलं 1 प्लस 9 इज इक्वल टू 0 येत नाही. किती येते तर 8 येते. म्हणजे पहिली कंडिशन बसत नाही आपली, परपेंडिक्युलर लाईन वाली कंडिशन बसत नाही. मग आपण पॅरलल लाईन वाली कंडिशन पाहू. पॅरलल लाईन वाली कंडिशन काय असते, h² मायनस ab इज इक्वल टू 0. आपण हे घेऊन घेऊ. पहा LHS इज इक्वल टू h² मायनस ab. आता याचं कंपॅरिझन जर केलं तर a ची व्हॅल्यू 1 झाली. त्यानंतर 2h इज इक्वल टू -6 बेत्रिक्सा म्हणजे h इज इक्वल टू किती येते, -3 येते. h ची व्हॅल्यू -3 म्हणजे इथे ना -3चा स्क्वेअर, मायनस साइन जशीची तशी. a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 9 आहे. 1 मल्टिप्लाइड बाय 9. -3चा स्क्वेअर, निगेटिव्हचा स्क्वेअर विल बी पॉझिटिव्ह. इथं 9 -9 1 जा 9, 9 - 9 विल बी 0. म्हणजे हे कंडिशन आपली बसली. लाईन्स कशा आहेत तर लाईन्स आहेत रिअल आणि पॅरलल म्हणजे कोइन्साइड. डोक्यात चालला का, डिस्टिंक्ट नाहीत, कोइन्साइड आहे का कंडिशन. पहा रिअल आहे आणि कोइन्साइड वाली आपली कंडिशन आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. चलो पहा याचं कंपॅरिझन. आता हे लहान लेकरासारखं करायचं नाही. सर हे दिसलं काय, मग आम्ही याच्यासोबत कम्पेअर करतो. सर ax² 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हे धंदे करायचे नाहीत. हे पाप आहे, पाप. आपल्याला पाप करायचं नाही, आपल्याला पुण्य करायचं. आपल्याला नरकात जायचं नाही, आपल्याला स्वर्गात जायचं. तर स्वर्गात जायचं असेल तर गोष्टी डायरेक्ट करायच्या, बिलकुल डायरेक्ट. ए ची व्हॅल्यू डायरेक्ट, बी ची व्हॅल्यू डायरेक्ट, एच ची व्हॅल्यू डायरेक्ट, बिलकुल डायरेक्ट घ्यायचं. टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. द लाईन्स रिप्रेझेंट बाय द इक्वेशन. सेम मगाच्या क्वेश्चन सारखं सेम गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे. आता इथं ए ची व्हॅल्यू झाली 4. हा ए आहे आपल्याकडे, हा बी आहे आपल्याकडे, हा 2g आहे आपल्याकडे, हा 2h आहे आपल्याकडे आणि हा c आहे आपल्याकडे. आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण की बुवा ओके लाईन्स रिप्रेझेंटेड बाय कशा आहेत लाईन्स आपण चेक करू परपेंडिक्युलर आहेत की काय आहेत. हे इक्वेशन पूर्ण नाही आहे पण ठीक आहे. आपल्याकडे पहिली कंडिशन आहे की बुवा परपेंडिक्युलर आहेत काय. a प्लस बी इज इक्वल टू आपल्याकडे 0 असते. ax² प्लस 2hxy. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4. 4 -9 येत नाही. पहिली कंडिशन आपली बसत नाही. त्यानंतर दुसरी कंडिशन आपल्याकडे की बुवा 2 नंबर मध्ये की बुवा कोइन्साइड वाली, रिअल अँड कोइन्साइड म्हणजे h² मायनस ab इज इक्वल टू 0. बट इथं h ची व्हॅल्यूच नाही आहे. एक मिनिट, हा क्वेश्चन पाहा लागेल. मला वाटतं हा क्वेश्चन मध्ये इक्वेशन व्यवस्थित घेतलं नाही आहे, कारण की त्यामध्ये बसून नाही राहिलं ना. h ची व्हॅल्यू पाहिजेत ना आपल्याला, h ची व्हॅल्यू पाहिजेत. बिना h च्या व्हॅल्यूचं आपलं जमतच नाही. हा क्वेश्चन मध्ये थोडसा काय झालाय की हे इक्वेशन गलत घेतलं गेलाय. इथं h ची व्हॅल्यू नाही आहे, h ची व्हॅल्यू पाहिजेतच आपल्याला. कारण की पाना आपल्याकडे कंडिशन पाना, एक कंडिशन आहे h² मायनस ab इज इक्वल टू 0. दुसरी कंडिशन आहे आपल्याकडे h² मायनस ab इज ग्रेटर दॅन 0. तिसरी कंडिशन आपल्याकडे h² मायनस ab लेस दॅन 0. हे आपल्याकडे कंडिशन्स आहेत ना. तर कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे ना. h ची व्हॅल्यू नाही आहे इक्वेशन. ठीक आहे, जाऊ द्या, पुढचं पाहू आपण. The value of k so that the equation 2x² plus 5xy plus 3y² plus 6x plus 7y plus k is equal to 0 are represent the pair of straight line. काय रिप्रेझेंट करते, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते. एकदम सिंपल आहे. पहा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, एबीसी प्लस 2fgs मायनस af² मायनस bg² मायनस cs² इक्वल टू 0. LHS इक्वल टू RHS आलं पाहिजे. पहा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जर शो करत असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला आहे, ABC प्लस 2fgh मायनस af² मायनस bg² मायनस ch² इज इक्वल टू 0. हे आहे आपली LHS इक्वल टू RHS आली पाहिजेत. LHS इज इक्वल टू ABC आली पाहिजेत नाही. हे येते म्हणून काय तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे म्हणजे मग आपल्याला LHS घ्यायचं काम नाही. डायरेक्ट पुट करू आपण व्हॅल्यू. डायरेक्ट जर पुट केले आपण याचं कंपॅरिझन केलं तर हा झाला आपला. कंपॅरिझन केलं तर करून दाखवतो कंपॅरिझन. इथं आहे आपल्याकडे
2x² प्लस 5x इंटू वाय प्लस 3y² प्लस 6x प्लस 6x त्यानंतर प्लस 7y प्लस k इज इक्वल्स टू 0. याचं कंपॅरिझन केलं कशासोबत तर ax² प्लस 2hxy सेकंड डिग्री इक्वेशन इन x and y पहा ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर मग आपल्याकडे व्हॅल्यूज येतील पहा आता a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे a इज इक्वल्स टू 2 आला आपल्याकडे त्यानंतर 2h इज इक्वल्स टू 5 म्हणजे h इज इक्वल्स टू 5 अपॉन 2 त्यानंतर b इज इक्वल्स टू आला आपल्याकडे 3 त्यानंतर 2g इज इक्वल्स टू 6 g इज इक्वल्स टू आला 3 त्यानंतर 2f इज इक्वल्स टू 7 f इज इक्वल्स टू 7 अपॉन 2 त्यानंतर c इज इक्वल्स टू k आला आपल्याकडे. आता या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू घ्या आणि या इक्वेशन मध्ये पुट करा. आता इक्वेशन आहे आपल्याकडे ABC a ची व्हॅल्यू आहे 2 b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे k आणि c ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे b ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे पहा 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय k मायनस 2 मल्टिप्लाइड बाय fgh f ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7/2 7 याला डिटर्मिनंट पण सॉल्व्ह करू शकतो आपण डिटर्मिनंट पण येते 2fg g आहे आपल्याकडे 3 h किती आपल्याकडे 5/2 निगेटिव्ह नाही ना ओके ठीक आहे 5/2 मायनस af² a ची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाइड बाय f आहे आपल्याकडे 7/2 याचा होल स्क्वेअर मायनस bg² b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 मल्टिप्लाइड बाय g ची व्हॅल्यू आहे b ची व्हॅल्यू आहे 3 g ची व्हॅल्यू आहे 3 चा स्क्वेअर मायनस bg² ch² c ची व्हॅल्यू आहे k h म्हणजे आपल्याकडे 5/2 याचा स्क्वेअर 5/2 याचा स्क्वेअर इज इक्वल टू इथं 0 जसाचा तसा. ओके सिलेक्ट अरे हा इथपर्यंत आपण आलो ठीक आहे काही लोड नाही चला पुढे पाहू आपण. तर करायचं कॅल्क्युलेशन पहा 3 मल्टिप्लाइड बाय 2 6k मायनस हा 2 कॅन्सल झाला इथं 5×3=15 ठीक आहे याचं कॅल्क्युलेशन याचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं याचं स्क्वेअर ओके ठीक आहे चला पाहू आपण हा 2 कॅन्सल करायचं काम आहे का नाही करू नये आपण कॅन्सल कारण सांगतो इथं सगळ्याचा बेस 4 होते म्हणून आपण कॅन्सल करू नये. तर 10 25 ओके होते काय कॅन्सल ठीक आहे चला जाऊ द्या. हा 2 कॅन्सल केला आपण 7×21 21 मल्टिप्लाइड बाय 5/2 जसा तसा मायनस इथे येणार 2 मल्टिप्लाइड बाय 7चा स्क्वेअर 49/4 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस k मल्टिप्लाइड बाय 25/4 इज इक्वल्स टू 0. ओके इथपर्यंत आलो आपण पहा इथं आला 6k मायनस 5 नंतर 5 2 10 105/2 मायनस साइन जशी तशी इथं 49 मल्टिप्लाइड बाय 2 50 गुणिले 2 किती होता तो तुम्हाला माहित आहे 98 अपॉन खाली आला 4 मायनस 4 नाही पहा बे 2 4 इथं 2 घेऊ शकतो आपण इथं 49 जसाचा तसा हा 49 जसाचा तसा पहा काय झालं इथं डबल सांगतो पहा इथं आला 6k जसाचा तसा मायनस 21 मल्टिप्लाइड बाय 5 21 गुणिले 5 किती येतात तर 105/2 मायनस पहा बे दुनी 4 म्हणजे 49/2 मायनस नंतर 27 त्यानंतर मायनस साइन जशीची तशी 25k/4 इज इक्वल टू 0. ओके आता याच्यामध्ये पहा इथं ऍडिशन होती x² प्लस 2hxy प्लस आहे इथं ऍडिशन आहे हा ऍडिशन मध्ये हा सबट्रॅक्शन मध्ये आहे. आता दोघांमधून काय करा तर सबट्रॅक्शन करा तर किती येणार इथून जर आपण सबट्रॅक्शन घेतलं तर 54 येते 54 म्हणजे 6k प्लस 54/2 मायनस 27 मायनस 25k/4 इज इक्वल टू 0. आता 54 मधून 27 गेले तर किती राहते 27 राहते पहा 27 2 54 25 ओके ठीक आहे 27 राहते किंवा पहा सरळ बे 27 हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कॅन्सल म्हणजे 6k प्लस 27 मायनस 25/4 इंटू k इज इक्वल टू 0 हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. आता आपण बेसमध्ये 4 घेऊ शकतो किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो पहा आपल्याकडे राहिलं 6k त्यानंतर मायनस 25/4 k इज इक्वल टू 0 इंटू k इज इक्वल टू 0. ओके 6×24 पहा 4 न मल्टिप्लाय करा 4 न डिवाइड केलं तर 6×24 k/4 मायनस 25/4 इंटू k इज इक्वल टू 0 बेस सेम आहे वरती ऍडिशन असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन पहा हे वरती लिहितो पहा 24 मधून 25 केले किती राहते -1
इंटू के अपॉन 4 इज इक्वल टू 0. 4 डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन के इज इक्वल टू 0. ऑप्शन नंबर सी. टेन्शन घ्यायचं काम नाही. के इज इक्वल टू 0 करून पहा कॅल्क्युलेशन करून पहा. मी थोडंसं लेंदी केलं, याच्यापेक्षा सोपी होते. जर करायचं असलं तर, करता आलं तर टेन्शन घेऊ नका. चलो आगे देखेंगे. 83 नंबरचा क्वेश्चन. इफ द इक्वेशन 2x² + 4xy + py² - py² + 4x + 8y + 1 इज इक्वल टू 0. आपल्याकडे इक्वेशन आहे. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन साठी आपल्याकडे कंडिशन आहे. काय कंडिशन आहे सर? तर a + b इज इक्वल टू 0 असते. a + b 0 आहे. परपेंडिक्युलर लाईन्स रिप्रेझेंट करते. a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे -p. 2 + -p इज इक्वल टू 0 म्हणजे 2 - p इज इक्वल टू 0. p इज इक्वल टू 2. आटोपलं. p इज इक्वल टू 2. चलो नेक्स्ट. पुढे काय म्हणते? द इक्वेशन. आपल्याकडे इक्वेशन आहे रिप्रेझेंट अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. पेअर ऑफ पॅरलल लाईन साठी आपल्याकडे इक्वेशन आहे. काय आहे आपल्याकडे? कंडिशन किंवा इक्वेशन म्हणू शकतो आपण, केस म्हणू शकतो. h² - ab इज इक्वल टू 0. पहा आता याचं कंपॅरिझन जर केलं तर 2a ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 1, त्यानंतर b ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे p आणि 2h ची व्हॅल्यू झाली -6 म्हणजे h ची व्हॅल्यू झाली -3. मग इथं काय येईल? -3² - a मल्टिप्लाइड बाय b. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 मल्टिप्लाइड बाय p इज इक्वल टू 0. इथे येणार नेगेटिव्हचा स्क्वेअर विल बी पॉझिटिव्ह. इथे येणार 9 - p इज इक्वल टू 0 आणि p इज इक्वल टू किती येणार? 9. हे पटलं. p इज इक्वल टू 9. डी नंबरचा ऑप्शन. चलो नेक्स्ट. काय म्हणते? द अँगल बिटवीन द 2 स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. द अँगल बिटवीन द 2 स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट बाय द इक्वेशन इज. अँगल काढायचा आपल्याला 2 स्ट्रेट लाईन मधला. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला? tan θ इज इक्वल टू mod ऑफ 2 √ h² - ab अपॉन खाली येणार a + b जसाचा तसा. मग कंपॅरिझन जर केलं आपण तर a झाला आपल्याकडे 3, त्यानंतर 2h ची व्हॅल्यू आपल्याकडे -8 म्हणजे h इज इक्वल टू येणार -4 आणि b आपल्याकडे आहे 3 -3 है ना. तर मग ह्या व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर काय इथं tan θ जसाचा तसा mod ऑफ 2 √ h². h म्हणजे आपल्याकडे -4, इथे येणार -4² - ab. a ची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाइड बाय b ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन खाली a + b 3 -3 ओके इज इक्वल टू 2 √ 4² 16 नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथे येणार 9 अपॉन हा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 + 3 किती होते? 6 होते. 2 वेगवेगळे बेत्रिक 6 आणि या दोघांचं ऍडिशन केलं तर 25 येते. 25चं स्क्वेअर रूट येते 5 म्हणजे इथे येते 5. वरती आला 5 अपॉन खाली किती आला 3. 5/3 वाला ऑप्शन नाही आहे का बाबा? 5/3 वाला ऑप्शन नाही आहे काय? h² थांबा 2h² - 4ab. हा फॉर्म्युला लागत नाही वाटते. दुसरा लागते का पाहू आपण. चेक करू 2 मिनिटं. काय 1 मिनिट चालू ठेवा. टेन्शन घेऊ नका. दुसरा लावून पाहू आपण जमते काय येते काय आन्सर. आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला आहे की बुवा tan θ इज इक्वल टू mod ऑफ √2h² - 4ab अपॉन खाली इन a + b जसाचा तसा. मॉड जसा तसा √2h². 2h ची व्हॅल्यू 8, 8चा स्क्वेअर -8 नेगेटिव्हचा स्क्वेअर विल बी पॉझिटिव्ह. 8चा स्क्वेअर 64 मायनस साइन जशी तशी 4 मल्टिप्लाइड बाय a मल्टिप्लाइड बाय b. a किती आहे 3 आणि b किती आपल्याकडे -3. बरोबर आहे. a आहे आपल्याकडे 3, b आहे आपल्याकडे -3 अपॉन खाली a + b. a + b असते की a - b 3 ± 3 π/2. तर मला वाटतं याचा आन्सर राहणार π/2. थांबा चेक करू द्या. मला क्वेश्चन चेक करू द्या पहिले. सुचून नाही राहिला याच्यात काय करायचं. तर काय म्हणते? द अँगल बिटवीन द 2 स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 3y² - 8xy. ओके अबे y आधी आहे. हट यार. ठीक आहे 2 मिनिटं. काय इरेजर ओके पाहू आपण. काय म्हणते? रिप्रेझेंट अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंट इक्वली आर. ओके ठीक आहे. अँगल बिटवीन द अँगल काढायचा. आता अँगल काढायचा 2 लाईन मधला. तर आपल्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ कंडिशन्स आहेत. आपण कंडिशनचं युटिलायझेशन करू शकतो. ax². a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -3. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -3 इथं. त्यानंतर -2h² + by². b ची व्हॅल्यू आहे 3. b इज इक्वल टू आपल्याकडे 3. a आणि b ची व्हॅल्यू आहे. जर परपेंडिक्युलर लाईन्स म्हटलं तर आपल्याकडे कंडिशन असते a + b इज इक्वल टू 0.
ए प्लस बी इज इक्वल टू 0. मग आता ए प्लस बी इज इक्वल टू 0 जर घेतलं तर ए ची व्हॅल्यू आपल्याकडे -3 प्लस बी ची व्हॅल्यू आहे 3. -3 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह 3 कॅन्सल, आन्सर येते 0. 0 आलं तर हे लाईन्स कशात परपेंडिक्युलर आहे म्हणजे किती अँगल बनते 90चा अँगल बनते. 90 म्हणतो आपण π/2 ने कटलं. सिंपल, मला लॉजिक लागत नव्हतं आतापर्यंत पण आता लागलं. टेन्शन घ्यायचं काम नाही. 85 नंबरचा सोपी आहे ना बाबा. ते याने केलं तर जीव जाईल, त्यानं करू नका तुम्ही, डायरेक्ट करा. ॲक्यूट अँगल, आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचा आहे. आपल्याकडे काय आहे तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 नाही आहे तर कुठला आहे आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे हे काय रे, सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय आहे. तर सिंपल आहे. सेम आपलं घ्यायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर ए ची व्हॅल्यू काढायची, 2h ची व्हॅल्यू काढायची किंवा h ची व्हॅल्यू काढायची आणि ती b ची व्हॅल्यू काढायची. बस आता ए ची व्हॅल्यू इथं जर कम्पॅरिझन केलं तर a इज इक्वल्स टू 1, त्यानंतर 2h इज इक्वल्स टू -5 म्हणजे h येणार -5/2 आणि b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे आपल्याकडे. तर पुट करा कशात, तर आपल्या फॉर्म्युल्यात काय फॉर्म्युला, tan θ इज इक्वल्स टू mod ऑफ 2 √ h स्क्वेअर मायनस ab अपॉन खाली a प्लस b जसाचा तसा इज इक्वल्स टू 2 जसाचा तसा h स्क्वेअर, 2 जसाचा तसा h स्क्वेअर मायनस ab, h स्क्वेअर मायनस ab. आता h ची व्हॅल्यू आहे -5/2, मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होते म्हणजे इथं काय ना 5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4 मायनस ab, a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 4 आहे, 4 1 ज 4, हे अंडर जसं तसं अपॉन a प्लस b, 1 + 4 किती येते तर 5 येते. 1 + 4 सगळ्याच्या ठिकाणी 5 आहे खाली, टेन्शनचं काम नाही. मॉड ऑफ 2 √ क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25 - 16 अपॉन किती येणार 4/5. त्यानंतर पुढे हा tan θ जसाचा तसा इज इक्वल्स टू मॉड ऑफ 2 √ हा 2 जसा तसा अंडर रूट काय आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा. 25 मधून 16 गेले 9 राहिले, मग वरते राहिले 9 खाली राहिले 4, दोघांचंच परफेक्ट स्क्वेअर रूट निघते म्हणजे 9चं निघते 3, 4चं निघते 2. मग सरळ घेऊन घ्या. हे प्रभू देवा, ठीक आहे. इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3/2/5 जसा तसा 2 कॅन्सल इज इक्वल टू 3/5. 3/5 वाले ऑप्शन नंबर सी. टेन्शनचं काम नाही. चलो पुढचा क्वेश्चन सेम. द ॲक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ द लाईन रिप्रेझेंट बाय. ॲक्यूट अँगल काढायचा आहे. ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6. ए इज इक्वल टू 6, 2h इज इक्वल टू किती आपल्याकडे -1 म्हणजे h ची व्हॅल्यू किती -1/2 आणि b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -1 नाही आहे कारण की हे y स्क्वेअर आधी आहे. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल आपल्याला. ओके याला जर आपण पाहिलं तर हा y स्क्वेअर आधी आहे, x स्क्वेअर नंतर आहे म्हणजे a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे a इज इक्वल टू -1, त्यानंतर 2h इज इक्वल टू -1, h इज इक्वल टू -1/2 आणि b इज इक्वल टू आपल्याकडे 6. हा इथं 6 काहीच नाही. tan θ ची व्हॅल्यू घ्या. tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 √ h स्क्वेअर मायनस ab अपॉन खाली येणार a प्लस b. बस सगळ्या व्हॅल्यू पुट करा, कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर जे येईल ते कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारा. पुढे 87 झाला. 88 द ॲक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ द लाईन्स. ॲक्यूट अँगल काय लागते आपल्याला. ॲक्यूट अँगल सिंपल आहे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 या फॉर्मॅटमध्ये आहे. कम्पेअर करा. कशासोबत कम्पेअर करसान सर तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 है ना. मग a ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे काही नाही म्हणजे 1 म्हणजे a इज इक्वल टू इथं आला 1. त्यानंतर 2h सर काही नाही म्हणजे किती आहे तर 1च आहे, टेन्शनचं काम नाही. मग h इज इक्वल टू 1/2. त्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, b ची व्हॅल्यू आहे -2. tan θ फॉर्म्युला आपल्याकडे tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 √ h स्क्वेअर मायनस ab अपॉन खाली येणार a प्लस b. याच्यात पुट करा आणि जे आन्सर येईल ते आन्सर आपल्या कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा. टेन्शनचं काम नाही. आपले झाले 88 क्वेश्चन्स. आता नेक्स्ट म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम होऊन जाईल. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम झाला तर तुमच्या डिमांडनुसार आपण डेरिव्हेटिव्ह चालू करू. टेन्शनचं काम नाही. डेरिव्हेटिव्ह चालू करू, डेरिव्हेटिव्ह खतम करू. माझी इच्छा होती की आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन करा. पाहू आणखीन पण हे नाही आहे. ट्रिग्नोमेट्री फंक्शन आपला जास्तीत जास्त एका हप्त्यामध्ये खतम होते. जर इच्छा समजा होत असेल तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन नाही, ट्रिग्नोमेट्री सेकंड आपण घेऊन टाकू जर झालं तर. नाही तर आपला डेरिव्हेटिव्ह आहेच. व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.